नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम यूट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल मी तुमचं मनापासून स्वागत करतो। बघा, आज बऱ्याच प्रमाणात आपल्याला मार्केट घसरताना दिसलं, बरोबर आहे। निफ्टी 50मध्ये पण खूप आज पूर्ण जवळपास आज सर्वच इंडेक्स चांगल्या प्रमाणात आपल्याला आज खाली घसरताना दिसलेत। तर अशा सिच्युएशनमध्ये काय करायचं आपल्याला, तर अशा सिच्युएशनमध्ये आपले जे चांगल्या पद्धतीनं स्टॉक, जे चांगल्या पद्धतीनं ज्या कंपन्यांचे नंबर आपल्या समोर आपण बघितलेले, ज्या कंपन्यांचे नंबर चांगल्या पद्धतीनं आलेले आहेत, अशाच कंपन्यांमध्ये आपल्याला थोडी ॲव्हरेजिंग करत चालायचं, ना की जास्त ज्या कंपन्यांमध्ये गिरावट आहे आणि ज्या कंपन्यांचे नंबर आपल्याला चांगले वाटले नाहीत किंवा ज्या कंपन्यांमध्ये आपल्याला थोडासा त्या कंपन्यावरचा विश्वास आपला थोडासा कमी आहे, अशा कंपन्यांमध्ये आपल्याला सध्या तरी ॲव्हरेज करायचं नाही। कारण की मार्केटमध्ये आणखीन थोडीफार गिरावट होऊ शकते, आणखीन थोडीशी चांगल्या पद्धतीची गिरावट मार्केटमध्ये वाढू शकते। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, आपण जे स्टॉक आपण रिकमेंड केलेले आहेत, चांगले स्टॉक ज्या कंपन्यांचे रिझल्ट चांगल्या पद्धतीने आलेले आहेत, अशा स्टॉकमध्ये आपल्याला थोडी बाईंग आपल्याला करत चालायचं आहे, थोडं आपलं ॲव्हरेजिंग वाढवत चालायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागेल, थोडंसं आणखीन 1-2 दिवस आपल्याला वेट करावी लागेल। मार्केट आणखीन खाली घसरण्याची शक्यता जरा जास्त प्रमाणात दिसते आणि सर्वात जास्त जर बघितलं तर स्मॉल कॅप ही इंडेक्स बऱ्याच प्रमाणात आपल्याला खाली घसरताना दिसते आणि आपण प्रत्येक वेळेस बघितलेले, जेव्हा बी केव्हा मार्केटमध्ये थोडीशी जरी तेजी असेल तर आपले स्मॉल कॅप इंडेक्स चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसते आणि थोडी जरी मार्केटमध्ये जर गिरावट असेल तर आपला स्मॉल कॅप हे जास्त प्रमाणात गिरावट होताना दिसते। तर आपल्याला दोन्ही बाजूनं आपल्याला विचार करायचा आहे, दोन्ही बाजूनं आपल्याला व्यवस्थित राहायचं आहे आणि आपले कंपनीवर आपल्याला वॉच करत राहायचं आहे, आपल्या कंपनीवर आपल्याला लक्ष ठेवत राहायचं आहे। बघू शकतो मित्रांनो, निफ्टी 50चा मी चार्ट ओपन केलेला आहे, इंडेक्स ओपन केलेला आहे। निफ्टी 50मध्ये जर बघितलं तर आपल्याला आज जवळपास 1.5% आपल्याला या निफ्टी 50मध्ये आपल्याला गिरावट दिसते। जर चांगल्या मोठ्या निफ्टी 50मध्ये जर आपल्याला 1.5% जर गिरावट दिसत असेल तर आपल्या स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅपमध्ये चांगली भयानक आपल्याला गिरावट दिसू शकते। हेच आपल्याला जर निफ्टी 50 जर आणखीन जर तेजीमध्ये जर 1 ते 1.5% प्रमाणात जर तेजीमध्ये जर असतं तर आपला इंडेक्स, आपला स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅप इंडेक्स हे चांगले 4-5% आपल्याला तेजीमध्ये पण दिसत होता। बघा, 5 दिवसामध्ये जर बघितलं तर निफ्टी 50 एक जवळपास आपल्याला 1.5% पर्यंत डाऊनच जाताना दिसते आणि 1 महिन्याचं जर बघितला तर एकदम फ्लॅटमध्ये थोडीशी आता आपल्याला मार्केटमध्ये थोडीशी क्रॅशचे प्रेशर वाढलेलं दिसतं आपल्याला। तर या क्रॅशच्या प्रेशरमध्ये आपल्याला एकच करायचं आहे की आपला पोर्टफोलिओ आपल्याला व्यवस्थित सांभाळून ठेवायचा आहे, याच्यामधून एक्झिट व्हायचं नाही। बघू शकतो आपण निफ्टी 50मध्ये एका महिन्यामध्ये जर बघितलं तर एकदम फ्लॅटमध्ये, जास्त काही आणखीन तेजी नाही। तर या अशा तेजीमधून सुद्धा आपण बरेच स्टॉक आपले बघितलेत, एका महिन्यामध्ये चांगले रिस्पॉन्स दिलेले आहेत, आपल्याला 30% 40% पर्यंत आपल्याला रिस्पॉन्स दिलेले आहेत। अशा कंपन्या, ज्या की कंपन्यांचे रिझल्ट चांगल्या पद्धतीने आलेले आहेत आणि त्या कंपन्या चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करत आहेत, हे जे की इंडेक्ससुद्धा खाली घसरत आहेत आणि आपली कंपन्या चांगल्या कंपन्या चांगले परफॉर्मन्स करताना अजूनसुद्धा आपल्याला दिसत आहेत। तर ह्या निफ्टी 50चा जर विचार केला तर खूप आपल्याला या 5 दिवसामध्ये जवळपास आपल्याला 1 ते 1.5% पर्यंत आपल्याला डाऊन दिसतात। आपण स्मॉल कॅप इंडेक्सवर नजर टाकूयात। बघा मित्रांनो, आपण बघू शकतो स्मॉल कॅप इंडेक्स जर बघितला आपण तर आपल्याला स्मॉल कॅप इंडेक्समध्ये आज जवळपास 5.11% म्हणजे 5% पर्यंत पेक्षाही आपल्याला जास्त गिरावट दिसते का। निफ्टी 50मध्ये जर बघितलं तर जवळपास आपल्याला 1.5% पर्यंत आणि आपली स्मॉल कॅपमध्ये जर बघितलं तर 5%च्याहूनही जास्त आपल्याला गिरावट दिसते आणि 5 दिवसामध्ये जर आपल्या स्मॉल कॅपमध्ये जर बघितलं इंडेक्समध्ये तर 8% पर्यंत, एका महिन्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला जवळपास 9 ते 10% पर्यंत आपल्याला डाऊन जाताना दिसते। कोणता, तर स्मॉल कॅप इंडेक्स आणि मायक्रो कॅप इंडेक्स, बरोबर आहे। मायक्रो कॅप इंडेक्स आणखीन याच्यापेक्षाही जास्त गिरावटमध्ये दिसतं आपल्याला। आपल्याकडे का, तर आपल्याला हे लक्षात येणं गरजेचं आहे आपल्याला की मार्केटमध्ये जरी थोडीशी क्रॅश असलं तर आपल्या छोट्या कंपन्या जास्त प्रमाणात आपल्याला खाली पडताना दिसतात आणि चांगल्या कंपन्या, लार्ज कॅप कंपन्या, मोठमोठ्या मार्केट कॅप कंपन्या, त्या कंपन्या आपल्याला थोड्या कमी प्रमाणात आज गिरावट त्यांच्यामध्ये दिसते। पण आपण त्यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट का केली नाही आपल्याला, ते आपल्याला छोट्या कंपन्यांमध्ये आपल्याला वेल्थ क्रिएट करायची आणि कमी कॅपिटलनं आपल्याला वेल्थ क्रिएट करायची, तर स्मॉल कॅपमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली, बरोबर आहे। आता स्मॉल कॅपमध्ये जर जास्त प्रमाणात आपल्याला गिरावट दिसत असेल, एक थोड्या प्रमाणात इंडेक्समध्ये जर आपल्याला 5% जर गिरावट दिसत असेल, आज आपल्या छोट्या कंपन्या सर्वांच्याच बऱ्याचपैकी आपल्याला गिरावट दिसते। कुठल्या कंपनीत 7%, कुठल्या पण कंपनीत 5%, कुठल्या कंपनीत 10-12% पर्यंतही आपल्याला चांगल्या कंपन्यांमध्येही सुद्धा आज गिरावट बऱ्याच प्रमाणात दिसते। तर या गिरावटीला आपल्याला घाबरायचं नाही, या गिरावटीला आपल्याला आपल्यासाठी एक संधी समजायची आणि ज्या कंपन्यांचे आपल्याला रिझल्ट चांगल्या पद्धतीने आपल्याला बघितलेले, ज्या कंपन्यांचे चांगल्या पद्धतीने रिझल्ट आलेले आहेत, मी मागच्याच व्हिडिओला आपल्याला कन्फर्म केलेले की ज्या कंपनीत चांगल्या पद्धतीने रिझल्ट आलेले आहेत, अशा कंपन्यांमध्ये आपल्या नजरेसमोर ठेवायच्या आणि थोडी आपल्याला कॅपिटल आपली वाढवायची
आणि अशा कंपनीसोबत आपल्याला लॉंग टर्मसाठी चालायचं आहे. तर या छोट्या मोठ्या गिरावटीला घाबरायचं नाही. जे शेअर मार्केटमध्ये जर खरोखर ज्यांना जर पैसा कमवायचा असेल आणि ज्यांना वेल्थ क्रिएट करायची असेल, तर या अशा गिरावटीचा सुवर्ण एक संधी म्हणून किंवा एक ती अपॉर्च्युनिटी म्हणून आपण ही अपॉर्च्युनिटी ही मिस करायची नाही. या अपॉर्च्युनिटीचा आपण फायदा घ्यायचा, पुरेपूर फायदा घ्यायचा. कारण की आपल्याला हीच वेळ आहे आपल्याला मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. बरोबर आहे. ज्यांच्याकडे कुणाकडे असे स्टॉक नवीन छोटे छोटे स्टॉक चांगल्या पद्धतीनं जे कंपन्या चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करणार आणि अशा कंपन्या जर आपण घेऊन ठेवलेल्या असतील, तर त्या कंपन्यामध्ये आपल्याला थोडी थोडी आपली कॅपिटल वाढवायची आणि लाँग टर्मसाठी मित्रांनो आपल्याला चालायचं आहे. मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीचा चार्ट आपल्यासमोर ओपन केलेला दिसतो. बघा, एका दिवसामध्ये जर बघितलं तर जवळपास या कंपनीमध्ये आपल्याला 2.5% आपल्याला या कंपनीमध्ये गिरावट दिसते. निफ्टी 50चा जर विचार केला तर 1.5% आणि या कंपनीमध्ये जर बघितला तर आपली ही कंपनी सर्वात मोठी आहे. या कंपनीचं मार्केट कॅपचा जर विचार करूया तर 19,000 जवळपास 19,38,000 करोड या कंपनीचं जवळपास आपल्याला मार्केट कॅप दिसते. म्हणजे खूप मोठी कंपनी, एक लार्ज कॅप कंपनी बनलेली आहे. आणि या कंपनीमध्ये जवळपास बघितलं तर आपल्याला 2.5% गिरावट दिसते. मित्रांनो, एवढ्याला जर मोठ्या कंपनीमध्ये जर गिरावट असेल तर आपल्या छोट्या छोट्या स्मॉल कॅपमध्ये का इतकी गिरावट होऊ शकत नाही? बघा, छोट्या कंपन्यामधून तेवढाच रिटर्न पण चांगला पद्धतीनं मिळू शकतो. जर थोडंसं मार्केट जर तेजीमध्ये असेल तर आपले छोट्या छोट्या कंपन्या चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसतात आपल्याला. नव्हे तर एका महिन्यामध्ये 2-2 महिन्यामध्ये डबल पण सुद्धा आपले पैसे करून दिलेले आहेत छोट्या छोट्या स्मॉल कॅपने. बरोबर आहे. आता एवढ्याला मोठ्या कंपन्या जर एका दिवसात जर इथल्या पडत असतील तर मग आपल्या छोट्या कंपन्या आणखीन कितीतरी पडणार, हे लक्षात येणं गरजेचं आहे. आपल्याला आपल्या छोट्या कंपन्या आपलं सेक्टर किंवा आपल्या कंपन्या खाली या कंपन्यामध्ये आपल्याच कंपन्यामध्ये जर गिरावट नसून सगळ्या इंडेक्समध्ये सगळ्या ऑल मार्केटमध्ये सध्या गिरावट आहे. चांगल्या कंपन्यासुद्धा आपल्याला खाली पडताना दिसतात. बरोबर आहे. तर अपॉर्च्युनिटी समजायची आपल्याला आणि थोडीशी आपल्याला आपली कॅपिटल वाढवत चालायचं. एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये जर बघितलं तर 5 दिवसामध्ये आपल्याला 5% डाऊन दिसते. एका महिन्यामध्ये जर बघितलं तर 3 आणि 6 महिन्यात जर बघितलं तर आपल्याला फक्त या कंपनीमध्ये आपल्याला 17% रिटर्न दिसतो. मित्रांनो, आपण या कंपन्यामध्ये अशा मोठमोठ्या कंपन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट का करायची नाही? तर या कंपनीचं मार्केट कॅप 19,000 करोड मार्केट कॅप आहे. बरोबर आहे. आपले जर 10-20 हजार आपण जर थोडेसे जर एका कंपनीमध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट करू तर या कंपनीचं 19 म्हणजे 20,000 करोड या कंपनीचं जर मार्केट कॅप आहे तर या कंपनीचं मार्केट कॅप जेव्हा डबल होईल तेव्हा आपली कॅश डबल होईल. तर आपल्याला अशा कंपन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नाही. ह्या कंपन्या मोठमोठ्या लोकांसाठी असतात, ज्यांच्याकडे लाखो करोडो रुपये आहेत. त्या लोकांसाठी ह्या कंपन्या असतात आणि ते लोक अशा कंपन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. म्हणजे जेणेकरता त्या मार्केट जर कितीही क्रॅश झालं तर हे कंपन्या जास्त प्रमाणात गिरावट या कंपन्यामध्ये होताना आपल्याला दिसून येत नाही. जास्त कमी प्रमाणात हे कंपन्या चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसतात. पण छोट्या छोट्या कंपन्या हे लक्षात येणं गरजेचं आहे. एवढी मोठी कंपनी जर 2-2.5% 3% जर क्रॅश होत असेल तर आपली छोटी कंपनी आणखीन किती क्रॅश होणार? आपल्या छोट्या छोट्या कंपन्यांना बघा, या कंपनीनं जर बघितलं तर 17% एका 6 महिन्यामध्ये रिटर्न मिळून दिला आहे. आपल्या छोट्या छोट्या मायक्रो कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये काही अशा कंपन्या आहेत की त्यांनी 100% किंवा 200% सुद्धा आपल्याला एका 6 महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला रिटर्न मिळून दिलेले दिसतात. मग एवढा स्कोप जर एवढी तेजी जर त्या स्मॉल कॅप कंपन्यामध्ये असेल तर मग आपल्याला थोडी कॅपिटल टाकून त्या कंपन्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायला काय हरकत आहे? बरोबर आहे. छोट्या कंपन्यामध्ये आपल्याला तेच करायचं आहे की छोटी कॅपिटल आणि लाँग टर्मसाठी सोडायची. फक्त अशी गिरावट जर असेल तर घाबरायचं नाही आणि आपण स्टॉक मार्केटमधून एक्झिट व्हायचं नाही. आपल्या कंपन्यामधून एक्झिट व्हायचं नाही. ही संधी परत अशी संधी येत नाही. जिथं आपली कॅपिटल कमी आहे तिथं आपल्याला थोडीशी आणखीन वाढवायची आणि त्या कंपनीमध्ये आपल्याला ॲव्हरेजिंग करायचं. पण मित्रांनो, अशा एक कंपनीमध्ये ॲव्हरेज करायचं आपल्याला की ज्या की कंपनीचे रिझल्ट चांगल्या पद्धतीने आलेले आहेत आणि ज्या की कंपन्या चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना आपल्यासमोर रोज दिसतात. आपण रोज रिकमेंड करतो, ज्या कंपन्या बघतो अशाच कंपन्याला थोडंसं आपण ॲव्हरेजिंग करायचं. फालतू कंपन्यामध्ये जर ॲव्हरेजिंग करत चाललो आणि आणखीन जर मार्केट खाली प्रमाणात आलं, बऱ्याच प्रमाणात खाली जर आलं तर आणखीन आपला लॉस वाढू शकतो. त्यासाठी आपल्याला कंपन्यामध्ये आपल्या पोर्टफोलिओमध्ये जेवढ्या कंपन्या आहेत त्याच्यामधून आपण निवडायच्यात कंपन्या की प्रत्येक वेळेस या कंपन्यांचे रिझल्ट चांगल्या पद्धतीने येत आहेत आणि ह्या कंपन्या आपण थोड्याशा वेगळ्या काढायच्या आणि ज्या कंपन्या चांगला परफॉर्मन्स करताना दिसतात अशा कंपन्यामध्ये थोडं रोजच्या रोज आपण ॲव्हरेजिंग करत चालायचं. जेवढं मार्केट खाली पडेल तेवढं थोड्या प्रमाणात आपण थोडी आपली कॅपिटल थोडी वाढवत आपल्याला लाँग टर्मसाठी चालायची. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. चॅनलवर जर नवीन कोणी आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.